नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण दोस्ती विहार ठाणे पश्चिम इथे राहणाऱ्या वर्षा दीपक पाटील या वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. तेव्हा आता नेमकं काय लपवून ठेवलं आहे ते आज आपण या गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांसमोर एक एक डबा उघडणार आहोत. घरातले सुद्धा वाट बघतायत. असेच काही उत्साहाने इथे आलेले नाही आहेत ते. त्या सगळ्यांना माहिती आहे काही ना काहीतरी आज नक्की मिळणार. गुढीपाडवा आणि हा गुढीपाडवा आपणा सगळ्यांच्या घरात आनंद, सुख, समृद्धी, वैभव आणि उत्तरोत्तर तुमच्या घरात यशाची गुढी कायम उंचावत राहो हीच मनापासून प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच सुरुवात करूया आजच्या गप्पांना. पण त्याआधी नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. कळत नाही माझे मजला स्वप्न आहे की भास. कळत नाही माझे मजला स्वप्न आहे की भास. दीपकरावांचं नाव घेते गुढीपाडव्याच्या दिवशी खास. क्या बात. वा वा. अरे वा, किती सुंदर मस्त उखाणा घेतला तुम्ही. धन्यवाद. कोण कोण होतं घरी? मी, माझा भाऊ आणि आणखीन एक बहीण आणि आई बाबा. आई बाबा काय करायचे? बाबा मिलमध्ये होते. कुठली? कमला मिल, कमला मिल. मग राहायला कुठे होता ते? लोअर परेलला. मग माहेरचं नाव? वर्षा पाटकर. अच्छा अच्छा. मग ती कमला मिल बंद झाल्यावर प्रॉब्लेम झाला? हा, प्रॉब्लेम. मग तेव्हा जरा कठीण, पण त्यातही आम्ही खुश होतो. खुश होतो. त्यावेळेला किती कठीण गेलं असेल ना हे तुमच्या प्रत्येक 2 शब्दाच्या मधल्या पॉज मध्ये मला कळत होतं. कारण त्या प्रगतीला एक अचानक ब्रेक लागल्यासारखं झालं. आता सगळं आता व्यवस्थित. सगळं व्यवस्थित. तुमचं बालपण कुठलं? करी करी रोडला कुठे? जगुशेटचा. अच्छा. तुमच्या घरी कोण कोण होतं? आई वडील, माझे 3 भाऊ आणि एक बहीण. कशी काय ओळख झाली दोघांची? आमची अभ्यासिकेत ओळख झाली. अभ्यासिकेत? अभ्यास केला नाही नाहीतर अभ्यासिकेत ओळख कशी होईल? अभ्यासिकेत अभ्यास करायला जायचे. कुठे कुठे कुठे? लोअर परेलला. कुठे हो? लोअर परेलला शिवालय म्हणून माहितीये मला. हा, तिथे लग्नाचे हॉल आहे. बर. आणि पहिल्या मजल्यावर अभ्यासिका. अभ्यास. मग तिथे आपली रूम छोटी असल्यामुळे आम्ही अभ्यासाला जायचो. आणि हे पण तिथे अभ्यासाला यायचे. आमचं सतत लक्ष होतं एकमेकांकडे. काय हो? का एकमेकांकडे लक्ष. एकमेकांकडेच? पण का? आधी कोणी कोणाला बघितलं? आधी तिने बघितलं. काय हो? हा, तुम्ही बघितलं त्यांना? हो ना. का? काय करत होते? अभ्यास करत होते. हा. इंजिनिअरिंगची पुस्तकं अशी मोठी मोठी असायची. त्या अभ्यास करताना त्यांच्या पुढे ती मोठी मोठी पुस्तकं असायची. बरोबर. तेव्हा आमचं कॉमर्स ग्रॅज्युएशन चाललेलं, माझं लास्ट इयर होतं. मग तुमचा काय इगो हर्ट झाला? नाही, माझी ego छोटी, hurt माझी पुस्तकं छोटी, ह्यांना कशी मोठी दिली असं? मग म्हणजे एक उत्सुकता होती की बाबा काय एवढ्या मोठ्या पुस्तकात काय असतं, काय वाचतात? हा, मग त्याच्यात एकदा मला ग्रेटिंग दिसलेलं त्या पुस्तकात. हो. म्हणजे तुमचं लक्ष त्यांच्याकडे होतं ते होतं आणि पुस्तकातल्या पानांमध्ये पण लक्ष होतं तुमचं. असंच एकदा बघता बघता ते ग्रेटिंग दिसलेलं मला. हा. मग आणि थोड्या दिवसांनी ते ग्रेटिंग माझ्या पुस्तकात आलं. ॲक्च्युली माझ्या पुस्तकात जे ग्रीटिंग होतं ते ग्रीटिंग मी तिला काही दिवसांनी पोस्टाने पाठवलं. पण का? तुम्ही ग्रीटिंग कोणासाठी घेतलं होतं? ॲक्च्युली ग्रीटिंग घेतलं माझ्यासाठीच होतं ते ग्रीटिंग. मग देणार होता कोणाला दुसरीकडे? नाही, असं काही नाही. मग मला तिला पाठवायचं होतं पण तिने बघितलं असं मला माहित नव्हतं. हे ग्रीटिंग किती दिवस त्यांच्याकडे होतं? नाही, ते कल्पना नाही मला. मग तुम्हाला कधी दिसलं? मी त्यांच्या पुस्तकात पाहिलेलं. त्यांच्या जागेवर पुस्तक होतं. त्या पुस्तकात मी बघितलं तर ते ग्रीटिंग मला दिसलेलं. पण त्यावर नाव वगैरे काही नव्हतं. पण छान ग्रीटिंग होतं. अच्छा. म्हणजे उघडून बिघडून बघितलं होतं. स्वतःच्या घरात बघायचं सोडून त्यांच्या घरात कुठे गेलात बघायला? पण त्याच्यामुळे बरेच प्रश्न सुटले. का? म्हणजे प्रश्न सुटले म्हणजे ते नंतर ग्रीटिंग मला मिळालं ना, माझ्याकडे आलं. पण त्याच्यावर खाली नाव नव्हतं. हा. स्टार होते. आय लव्ह यू चे स्टार होते. म्हणजे कसे स्टार असतात ते? 1 स्टार, नंतर 4 स्टार, नंतर 3 स्टार. म्हणजे आय लव्ह यू. म्हणजे आय लव्ह यू. हे नवीन कळलं मला. 1 स्टार म्हणजे आय, 4 स्टार म्हणजे लव,
आणि 3 स्टार म्हणजे यू. हा आणि हे घरी कळलं असतं तर नाही कळलं. नाही कळलं. हा, काय झालं? तिला पाठवलं मी. ॲक्च्युली तिला माझं नाव न कळावं म्हणून त्यात मी अल्फाबेट न्यूमरिकल टाकलं होतं. ते सुद्धा झेड पासून ए पर्यंत केलं होतं. मी ॲक्च्युली एला आपण फर्स्ट करतो, तर मी झेडला 1 केलं होतं. अच्छा. ते खाली तिला 23, 22, डॅश डॅश 11, 16 असं. असं लिहिलं. पण तुम्हाला कळलं ते सगळं? DEEP हा माझी मैत्रीण होती. ती कोण? चौघींचा ग्रुप होता हा. तेव्हा त्या कॉलेज. मैत्रिणींची नावं सांगा 4. सुजाता, हा. नीलम, अस्मिता आणि तुम्ही स्वतः? मी स्वतः. हा, 4. अजून एक कुठे शोधताय आता? नाही, बरोबर मी बरं बरं, मग काय झालं? त्यातली कोण होती? त्यातली सुजाता होती ना, सुजाता परब. ती MPSC ची मधून मधून एक परीक्षा पुस्तकं द्यायची. वाचायची. हा, त्यामुळे तिचं डोकं तिने हे केलं आणि ते नाव आम्ही ओळखलं दीपक म्हणून. दीपक. हा, DEEPAK दीपक. हं. 23 म्हणजे लास्टून शेवटून उलटा पहिला उलटा येतो. D. हा, हा. बरं आहे तुमचं. मग त्याच्यावरून कळलं की अरे दीपक म्हणजे ह्या दीपक पाटील म्हणून आम्ही ह्याला ओळखत होतो. मग माझ्या लक्षात आलं की ह्यांनी हे ग्रीटिंग पाठवलं. मग आम्हाला कळलं, आमच्या ग्रुपला चौघींना कळलं की यांनी ग्रीटिंग पाठवलं. मग पुढे काय केलं मग ते पुढे सांगा. त्यांनी मला एक असेच 3 महिन्यानंतर तिला विचारलं. काय काय विचारलं? ग्रीटिंग मिळालं का? नाही, असं नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून असं. अरे डायरेक्ट डायरेक्ट विचार. थेट. हा, ते कुठे कुठे हो? स्पॉट कुठला? स्पोर्ट तो शिवालय लायब्ररीत लग्न रात्रीचे कुठे 9 केलं? वाजता. हा, लग्न कुठे झालं तुमचं? लग्न झालं आमचं दादरला. का तेव्हा नाही शिवालयमध्ये का केलं? हा, तेव्हा शिवालयमध्ये नाही. नाही. का झालं काम तुमचं? झालं. पण घरी कळल्यावर काय झालं? घरी कळल्यावर प्रॉब्लेम झाला कोणाच्या? दोघांचा पण. काय झालं तुमच्या घरी? माझ्या घरी तर खूप प्रॉब्लेम झाला ॲक्च्युली. वडिलांनी तर नाही बोलले, सांगितलं नाही. मोठा भाऊ या लग्नापासून माझ्यापासून सगळे दुरावले. भाऊ माझ्याशी बोलत नाही. मी कसंही करून आईवडिलांना मनवलं. छोटा भाऊ म्हणजे मधला भाऊ तो माझ्यापासून दुरावला आजपर्यंत? आजपर्यंत. किती वर्ष झाली? 23 वर्ष. संवाद नाही? आहे आईवडिलांचं काय असेल तेवढा संवाद बस. पण एकमेकाकडे जाणं नाही, येणं कुठे असतात ते? ते करिवडलं असतं. पण तुम्ही प्रयत्न मिस केला? करतो, मिस करतो. नाही, मी त्याच्या घरी प्रत्येक वेळी गेलो. त्याच्या मुलीला बरं नसताना सुद्धा गेलो. पण तो नाही बोलला, त्याला नाही आवडलं मी केलेलं. मी माझ्या 23 वर्ष हा राग मनात ठेवलाय. आईवडिलांना सुद्धा नव्हतं आवडलं, पण मी आईवडिलांना गेलो आम्ही. कारण माझ्या लग्नानंतर 3 महिन्यानंतर माझ्या मोठ्या भावाचं लग्न आलं, त्याचं लग्न आलं. मी सगळ्या घरात छोटा, तर त्याचं लग्न आलं त्यावेळी. पण आता जर मोठे तुमचे मधले भाऊ तुमच्याशी बोलतच नाही? नाही, म्हणजे मी गेलो तर माझ्यासमोर उभा राहत नाही. तो मला खूप लांब ठेवतो. मी तर प्रत्येक वेळी गेलो तो बघत नाही. पण ह्याची खंत आहे तुम्हाला खूप. तुमच्या बाबतीत तुमच्या घरी काय झालं? नाही, माझ्या घरी अगोदर हे झालं, विरोध होता. पण मी नंतर त्यांना तयार केलं आणि मग आम्ही लग्न केलं. 2 भावांचं एकमेकाशी 23 वर्षापूर्वी जो दुरावा झालाय तो मी प्रार्थना करतो की या वर्षभरात सगळा मिटून जाऊ. तुम्ही नाही प्रयत्न केला? हो, केलं. केला. त्यांच्या घरातली सगळी बोलतात बाकी तुमच्याशी? सगळं व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित. बघू या वर्षात काय चांगला योग आला तर. थँक्यू. हां, तुम्हाला दोघांना शुभेच्छा. हसत राहा. पण या कशा वागतात तुमच्याशी खरं सांगा? खूप स्ट्रिक वागते. हो, हो, तिला जे पाहिजे तेच तू मी करायचं असं तिचं म्हणणं. करायचं. हां. हां. आणि काही प्रॉब्लेम नाही, ती जे सांगते ती. ग्रीटिंग पाठवायला आम्ही नव्हतं सांगितलं. नाही 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 नाही. बरं, मला सांगा की संध्याकाळी 6 वाजता कुठेतरी जायचंय, ठरलेला प्रोग्राम आहे, आणि अचानक तुम्ही त्यांना जर 6 वाजता फोन केला की बाबा आज मी येत नाही, माझ्या मित्रांबरोबर पार्टी आहे किंवा मित्रांबरोबर असं मी जायचं. बोलूच शकत नाही. हां? असं मी बोलूच शकत नाही. का? असं मी बोलूच शकत नाही कधी की मी संध्याकाळी 6 नंतर येऊ शकत नाही. मग मला यायलाच पाहिजे कंपनी. नाही आलात तर? मग घरी नाही यायचं ना. तू वहिनी आहेत की दहशत आहे? वहिनी, असं कधी बोलत नाही मी कधी. हा प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे. ॲक्च्युली कसं सांगायचं मध्ये ना, आमचं लग्न आलेलं तेव्हा म्हणजे स्वतःचं काही नव्हतं आमचं. तर आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहायचो, मुलुंडला राहायचो आम्ही. तर ॲक्च्युली लग्न आल्यानंतर मी 19 दिवस जॉबला नव्हतो. तर त्या लग्नानंतर मी 19 तारखेला 19 फेब्रुवारीला मी कामाला लागलो. मी आणि कामाला लागलो त्याच दिवशी मी रात्री 2 वाजता आलो. पण त्याच्यानंतर एक महिनाभर गेला. महिनाभर एक पार्टी झाली आमची, म्हणजे ऑफिस नवीन होतो ना मी, तेव्हा पार्टी झाली.
आणि मला यायला तेव्हा 1 वाजलेला, मुलुंडवरनं यायला 1 वाजलेला. तर 1 वाजल्यापासून मी 3 वाजेपर्यंत बाहेर होतो. लग्नानंतर 6 महिन्यानंतर 1 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत मी बाहेर होतो. 3 वाजता तिने आत नाही घेतलं. तिने चेन लावली होती फक्त, आणि तू इथेच आहेस ना, हा ते बघत होती, आहेस ना तू, म्हणजे तू गेलेला आहेस ना, असं तिने कंटिन्यू 3 वाजेपर्यंत, तिने 3 वाजल्यानंतर तिने चेन उघडली आणि मग मी आत नाही गेलो. पण दरवाज्यातनं बघत होत्या बाहेर. पण ह्याची कधी कंप्लेंट आम्ही कधी माझ्या ना आईवडिलांना मी करू शकत होतो ना, मी ही कधी तिच्या आईवडिलांना करतो, कारण लग्न आम्ही केलंय तर सगळं करायचं आम्हालाच आहे. पण खूप छान. असेच हसत राहा, आनंदात राहा, आणि कधी चुकून उशीर झाला तर बाहेर ठेवू नका, त्याला किमान घरात घ्या आणि बांधून ठेवा पाहिजे तर. आता पहिल्या टप्प्यावरची ही बक्षिसं वहिनींना मिळणार का बघूया. खेळ सोपा आहे. समोर एक चौकोन, त्या चौकोनामध्ये बाटलीची झाकणं आहेत, फक्त ती उलट आहेत. तुम्हाला एक स्टिक दिलेली आहे, त्या स्टिकच्या सहाय्याने दुसरा हात न लावता ते चौकोनाच्या आतमध्येच ती जी उलट ठेवलेली झाकणं आहेत ती सरळ करून ठेवायची. जर ते चौकोनाच्या बाहेर गेलं तर मोजणार नाही. 3 करू शकलात दोघे मिळून तर पहिलं बक्षीस, 5 केली तर दुसरं बक्षीस, 7 तर तिसरं बक्षीस, आणि 10 जर सरळ केली तर चौथंही बक्षीस मिळणार. तयार? 1 2 3. तुम्ही काय विटी दांडू खेळताय की काय? वीस सेकंद राहिलेली आहेत. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली वहिनी. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे. स्वागत. आपण सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. पण आता तुम्ही 6 जणी खाली बसलेले आहात. स्वतःचं नाव म्हणण्यापेक्षा तुमचं आणि यांचं नातं सांगायचं. ही माझी आत्ते बहीण बरं. वर्षाताई. कसा आहे स्वभाव? जसं भाऊजींनी सांगितलं तसं हट्टी नाही, पण स्वतःचं खरं करणारी, पण ते चांगल्यासाठी. नक्कीच. तुम्ही काय कौतुक वाटून घेऊ नका. मी त्यांची वहिनी आहे, त्या माझ्या नणंद आहे. बरं, पुढे. ती माझी मैत्रीण आहे. हा, कशी आहे मैत्रीण? स्वभावाने चांगली, हसरी आहे, पण टेन्शन फार घेते कुठल्याही गोष्टीचं. अच्छा वरती मैत्रीण मी तिची. अच्छा. काय सांगाल त्यांच्याबद्दल? सेम टेन्शन घेते बस. माझी मैत्रीण हा. टेन्शन घेते पण खूप चांगली आहे. मी पण मैत्रीण आहे तिची. बरं बरं. टॅक्सवाले कसे बाहेर लोक कसे टॅक्सवाल्यांना घाबरतात, तशी टॅक्सवाली बनून मिस्टरांना घाबरवते. होय ना. आज ऐकलत ना सगळे प्रकार. पण जी आपली म्हणजे इच्छा जी करायची आहे ती पूर्ण करून घेते. बरं बरं. आता या ठिकाणी एक खेळ आहे. या खेळामध्ये जी हातातली उशी आहे ती गाणं सुरू झाल्यानंतर पुढे पुढे सरकणार, परत त्याच क्रमाने मागे येणार. गाणं थांबताना ज्यांच्याकडे असेल त्यांना एक शिक्षा आहे. ती शिक्षा जर तुम्ही पूर्ण केली तर या माऊलीला बक्षीस आहे. तर तुम्ही आता यांना किती बक्षीस मिळवून देणार ते आम्हाला बघायचं आहे, आणि त्यासाठी हे गाणं. वहिनी. 1 2 3 4 5. बघूया कुठली शिक्षा आहे तुमच्यासाठी. मडकं ही मळकं, फडकं ही मळकं, हे वाक्य न चुकता न थांबता 10 वेळा म्हणा.
मडकंही मळकं फडकंही मळकं मडकंही मळकं फडकंही मळकं मडकंही मळकं फडकंही मळकं. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला त्यांनी मिळवून दिलं. हो, धन्यवाद. वहिनींनी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट आहे. गाणं. एका मिनिटामध्ये किंबहुना एकही क्षण न थांबता 10 फळभाज्यांची नावं सांगा. वेळ सुरू झाली. गवार, कोबी, वांग, फरसबी, दुधी, वांगी, भेंडी, कारली. झाले ना? मधल्या वेळात काय शिजत टाकली होती भाजी? बरं, ह्याच्यातली सगळ्या फळभाज्या आहेत या. फळ नाही, सॉरी, भाज्या आहेत. फळभाज्या सांगायच्या होत्या ना. सॉरी. धन्यवाद. म्युझिक. हा. 1 2 3. कात्रीने कागद करा करा कापले. एकही क्षण न थांबता 15 वेळा म्हणा. वेळ सुरू झाली. कात्रीने कागद करा करा कापले. कात्रीने कागद करा करा कापले. अभिनंदन. 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 आपण कोण यांच्या आहे. काय सांगणार जावयाबद्दल? जावई छान आहे, जावयांवर प्रश्नच नाही. आणि छान आहे. मुलगी? मुलीपेक्षा जावई छान आहे. मुली पण छान आहे, पण मुलींपेक्षा जावई छान आहे. द्या त्यांच्याकडे. त्या कोण? मी मावशी. सांगा. बोला. छान आहे, दोघं. दोघंही छान आहेत, जावई छान आहेत. तुमच्याबद्दल काही तक्रारी आल्या? माझ्याबद्दल उत्तम. तुमची याबद्दल एक आरोप आहे. तुम्ही मागून बोलता, तोंडावर बोलत नाही. कोणाच्या मागून बोलते? आरोप मान्य आहे तुम्हाला? नाही. कुठल्याही गोष्टीची सुरुवात निगेटिव्हने असते. म्हणजे विमानात बसायचं आणि बसल्या बसल्या म्हणायचं हे विमान पडलं तर असं. म्हणजे आधी निगेटिव्ह आणि मग उतरलं. मी म्हटलं होतं की नाही, किती छान चालवतात विमान, आकाशात बरं वाटतं. हो की नाही? खूप कटकटी आहे असा आरोप आहे, लिखित आहे. कोणी? मान्य आहे तुम्हाला? कटकट छोट्या छोट्या गोष्टींची खूप करतात. आता त्यांच्या मनात काय चाललंय मी सांगू? नसतं बोलवलं यांना तर बरं झालं असतं. नवऱ्याला खूप छळते. 1 मिनिट, हे वाक्य तर रेकॉर्डच व्हायला पाहिजे. म्हणजे मी पुराव्या सकट काय लिहिलंय? जिद्दी आहे, फोनवर जास्त असते. ह्याच्यावरचं मी वाचत नाही. कधी यांच्याकडे जेवायला जायचं तर प्रचंड टेन्शन येतं. कारण कधीही बोलवलं की फक्त डाळ भातच देते आणि तो सुद्धा ती दादांकडून बनवून घेते. इमोशनल ब्लॅकमेल करतात छोट्या छोट्या गोष्टींवर. हो, असं ही पूजा म्हणालीच. कोण? नाही, नाव नाही लिहिलंय त्यांच्यावर. मला नावं नसल्यामुळे मी काय बोलू शकत नाही. बरं, या सगळ्या आरोपांच्या बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काय जे आरोप असतील ते मला चेंज करायला पाहिजे. माझं क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार? क्षमा म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांचीच, की आम्ही त्यांना अपूच करूनच लग्न केलं. त्यामुळे त्यांची पहिली क्षमा, यांच्या भावाची क्षमा, आणि कोणाला चुकून काय कोणाचं दुखावलं असेल, मन कोणाचं दुखावलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो. तुम्ही? भावाची. चला, हा गुढीपाडवा अत्यंत आनंदात साजरा होतो आहे. आपल्या सगळ्यांनाही गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा आणि एकमेकांचा आदर करत राहा असं म्हणत
झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. आणि वैद्यनाथ तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आपणा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.